तुमचं नाव काय? माझं नाव गीता पेडणेकर. मोठं सांगा. आणि कुठून येतं? मी परवलीहूनच येते. काय प्रॉब्लेम? मला 3 प्रॉब्लेम होते. एक मानेचं स्पॉन्डायलायटिस, दुसरा म्हणजे कंबर दुखी होती मला, स्लीप डिस्क प्रॉब्लेम, आणि तिसरं म्हणजे माझ्या टाचा एकदम दुखत होत्या. रात्रभर मला त्रास होत होता. सकाळी उठल्याबरोबर जास्त त्रास होत होता. हिल पेन. आणि सकाळी उठलं की जवळजवळ मला एक 15 मिनिटं तरी असं उभं राहता किंवा चालता येत नव्हतं. कुठं थांबत नंतर मी कामाला लागायची. नंतर किती वर्ष झाली? आता मला हे झालेलं 7-8 वर्ष झाली. हे होऊन 7-8 वर्ष झाली. मी इथं तिथं सगळे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं करून बघितलं, पण गुण येत होता, पण तात्पुरतंच, जास्त असं हे होत नव्हतं. नंतर मला कुणीतरी मला सांगत होती माझी मैत्रीण, तू अगं इथं प्रभू म्हणून एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे जा, ते चांगलं करतात, हे करतात. पण मी म्हणजे तो योगच येत नव्हता. नंतर एक दिवस मी ठरवलं की इथं येऊन बघायचंच काय ते, म्हणून एक दिवस आले आणि डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी मला ताबडतोब सांगितलं की तुला स्लीप डिस्क आहे. आतापर्यंत मला कोणीही कुठल्याही डॉक्टरने स्लीप डिस्क म्हणून सांगितलं नव्हतं. सगळेजण म्हणत होते तुझं वजन जास्त आहे म्हणून तुला हा त्रास होतो, वजन कमी कर. पण स्लीप डिस्कचं कोणीच सांगितलं नव्हतं. ते डॉक्टरनी मला सांगितलं की तुला स्लीप डिस्क आहे, तुला किमान इथं 7-8 महिने तरी ट्रीटमेंट घ्यावीच लागेल, कारण तुझं जुनाट दुखणं आहे. आणि बरोबर होतं. मी इथं तिथं सगळीकडे फिरल्यावर मला जवळजवळ 4-5 वर्ष असंच केली. नंतर म्हटलं मी डॉक्टरांना मी ट्रीटमेंट चालू करते, बघूया काय होतं ते. झालं तर झालं, नाहीतर मग बाकीच्या सारखंच हे करायचं, लाईफ काढायचं, तसंच त्रास काढायचा. मग डॉक्टर म्हणाले तू उद्यापासूनच जॉईन हो, बघूया काय होतं ते. 1-2-3 महिन्याने जर तुला रिलीफ मिळाला तर मग तू ट्रीटमेंट थांबव, नाहीतर मग तू 7-8 महिने घे. म्हणून मी ट्रीटमेंट चालू केली. आणि चालू केली ती कशी केली, मी 3ही प्रॉब्लेमला चालू केली. म्हटलं एकदाच काय ते हे होऊ दे, परत मग यायला नको, म्हणून 3ही मी ट्रीटमेंट चालू केली. मला मानेचा तर आधीपासूनच त्रास होता, पण तितकंसं असं हे होत नव्हतं. पण कंबर मला खूपच त्रास करत होती, काहीच काम करवत नव्हतं. मग मी 3ही ट्रीटमेंट चालू केली आणि मला 2 महिन्यांनी फरक जाणवायला लागला. 2 महिन्यांनी मला जरा माझी पेन कमी झाली. नाही तर सकाळी उठल्याबरोबर कमर इतकी दुखायची की महिन्याला फक्त 10 दिवस उपचार असतात. हो, महिन्याला 10 दिवस सांगितले होते डॉक्टरनी. 10 सिटिंग्स तुला घ्यावी लागते एका महिन्याला. अशी मी 2 महिने 3 महिने सिटिंग्स घेतली. त्याबरोबर मला एक 50% मला रिलीफ मिळाला. नंतर डॉक्टर म्हणाले आता बघ, तुला कम्प्लीट मुळापासून जर तुझं हे करायचं असेल, तुझी दुखणं काढायचं असेल, तर तुला निदान 7-8 महिने तरी ट्रीटमेंट घ्यावीच लागणार. आता काय तुला पेन येत नाही म्हणजे ते क्युअर झालं आतमध्ये असं होत नाही. म्हणजे तुला 7-8 महिने जर तू घेतलीस ट्रीटमेंट तर सगळं मुळापासून तुझं दुखणं. मी डॉक्टरना ओके म्हटलं, कारण मला एक विश्वास आला होता की हां हे होणार, मी सगळं दुखणं थांबणार. म्हणून मी जवळजवळ 7-8 महिने घ्यायचंच ठरवलं आणि मी कंटिन्यू केलं. मध्ये आणखी स्टॉप केलं नाही की परत आणखी ते हे व्हायला नको, म्हणून मी डॉक्टरवर विश्वास ठेवून मी 7-8 महिने चालू ठेवलं. इतकं करून सुद्धा 7-8 महिने झाल्यानंतर सुद्धा मी आणखी एक एक्स्ट्रा महिना घेतला, कारण म्हटलं आता काय आहे, माझ्या समाधानासाठी मी 1 महिना जादा घेतलं. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मानेचं माझ्या इतकं मला रिलीफ मिळाला की काय किती पेन येत होती मलाच माहीत आहे. 1-2 किलोची पिशवी सुद्धा माझ्याने धरवत नव्हती हातात. ते सगळं कंप्लीट गेलं माझं मानेचं दुखणं. दुसरं म्हणजे कमर माझी हलकी झाली, म्हणजे इतकी जड होत होती, सकाळी उठल्याबरोबर ती कमरेचं पण हे झालं. आणि लास्ट म्हणजे माझं लास्ट महिन्यापर्यंत मला जे हील पेन होतं ते सुद्धा एकदम कमी झालं. ते मला लास्ट याच्यात रिलीफ मिळाला. म्हणजे डॉक्टरने मी सांगितलं की मला हील पेन अजून आहे, तेव्हा तुम्ही काय तो उपचार करा. मग डॉक्टर, कारण तुमच्या सुरुवातीला मी ट्रीटमेंट जे घेतलं होते फक्त सर्वायकल आणि कमरेचं, हीलचं मग चालू केलं. लास्ट मला 2 महिन्यात हीलचं जे चालू केलं डॉक्टरांनी, म्हणजे टाचानं ते सुया लावायचे, त्याबरोबर मला टाचाला पण रिलीफ मिळाला. म्हणजे एकूण मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी बरोबर सगळी ट्रीटमेंट घेऊन एकदम फाईन अँड फिट झाले. आज मला कुठलाही त्रास होत नाही. सकाळी उठल्याबरोबर जे माझं सगळं अंग दुखत होतं. आणि काय असतं या ट्रीटमेंटमध्ये, जेव्हा तुम्ही स्टार्ट करतात ना, तेव्हा जे तुम्हाला बारीक बारीक काही प्रॉब्लेम असतात
ते मला कळलं कसं, माझी बोटं दुखत होती हाताची, ती माझी पहिल्यांदा बरी झाली. नंतर पायाची बोटं दुखत होती, ती बरी झाली. म्हणजे बारीक बारीक जे तुमचे काय प्रॉब्लेम असतात ना, ते आधी हे होतात. आणि मेजरचे तुमचं काय असतं ना, ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर ते मेजर हे रिलीफ मिळतो तुम्हाला. पण खरोखरच ॲक्युपंक्चर म्हणजे इतकं की मी आता तिन्ही एलोपॅथी केलेले आहे. ॲलोपॅथिक केलं मी, आयुर्वेदिक केलं आणि होमिओपॅथीसुद्धा एक वर्ष मी ट्रीटमेंट घेतलेली आहे. पण मला खरं म्हणजे ह्याच्यात इतकं म्हणजे एक सुद्धा गोळी मी आता घेत नाही. दिवसाला म्हणजे 8-8 गोळ्या 10-10 गोळ्या घेत होते, पण आता एक सुद्धा गोळी मी घेत नाही. जवळजवळ 4 महिने झाले मी कॅल्शियम सोडाच, पण बाकीच्या सुद्धा पेन रिलीफ, पेन किलर असतात ना, त्या सुद्धा मी गोळ्या घेतलेल्या नाही. 4 महिने झाले. माझ्या 3 गोळ्या अजून शिल्लक आहेत, त्या सुद्धा मी घेत नाही. मग काय मग मला एरवी काय त्रास होत होता की कुठंही गेले की एक अर्धा तास झाला की माझी कंबर अशी दुखायची की कुठं तरी एक बसायला मला मिळेल का असं मला वाटायचं. बसमध्ये हो, कुठंही जाऊ, मी कुठंही गेले तर मला अर्धा तासाच्या वर उभंच राहता येत नव्हतं. आणि साहजिकच माझ्या मैत्रिणी ज्या बरोबर होत्या त्या मला बसायला द्यायच्या. मग तुझी कंबर दुखते ना गीता, तू बस, चल आम्ही उभा राहतो. मग असं करता करता मी इथं ट्रीटमेंट सुरू करायला आले आणि मी सुरू केली सुद्धा. आणि नंतर एक 4-5 महिन्यांनी मला इतका फरक जाणवला की मी 1 तास 2 तास सलग उभी राहिली तरी मला काहीच व्हायचं नाही. आणि मैत्रिणींना सुद्धा माझा फरक जाणवला. अगं तू आता बसायला शोधत नाहीस कुठे, असं मला विचारायला लागली. नंतर मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं की बघ असं असं आहे, मी ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, मी कोणालाच समजून सांगितलेलं नाही. मला ह्या ट्रीटमेंट इतका फरक पडला आहे की मला आता बसायला नाही 2-2 4-4 तास सुद्धा मी उभी राहू शकते. तर तू कुठं जातेस, कशी ट्रीटमेंट काय, ते सगळं मी तिला सांगितलं. तिला थोडंसं एक दुखणं होतं हाताचं. तिने नंतर काय केलं, मी इथं आल्याबरोबर मला म्हणाली मी पण जाऊन बघू का गं. मी म्हटलं तिला तू अवश्य जा, डॉक्टर चांगले आहेत, तुला सगळं सांगणार. त्याप्रमाणे इथं आले आणि तिनं ही ट्रीटमेंट सुरू केली. म्हणजे असं आहे की आपल्याला जर गुण पडला ना की आपण दुसऱ्याला नेहमी सांगितलं पाहिजे. मी कसं केलं, मी चोख जणांना सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन बघा काय फरक पडतो काय नाही ते. खरंच मला माझं इतकं दुखणं जुनं होतं की मला फरक पडला. म्हणजे तुम्हाला तुमचं नवीन असलं तर किती लवकर फरक पडेल तो बघा. त्याप्रमाणे तर मैत्रिणीनं चालू केलं आणि ती म्हणते आता मला खरोखरच रिलीफ मिळालेला आहे. काय प्रॉब्लेम, हात वगैरे सुजला, हात वगैरे तिचा हात सुजत होता आणि तात्पुरता तिला एलोपॅथी औषध घेतलं की तिला तात्पुरता गुण मिळत होता, परत तिचं चालू होत होतं. त्याप्रमाणे तिला आता इथं येऊन 2 सिटिंग्स तिने घेतलेले आहे. ती म्हणते एकदम माझी पेन कमी आहे. मी म्हटलं तिला 2 सिटिंग्स तू घेऊ नकोस, डॉक्टरांनी जितके तुला कोर्स करायला सांगितले आहे तितकं कर, तेव्हाच तुझं खरं दुखणं जाईल. अर्ध्यावर सोडू नकोस. डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे ट्रीटमेंट करायची. थोडे लोक काय करतात, येतात 1-2 महिने झाले, मला छान वाटतं, बरं वाटतं, पेन येत नाही म्हणून सोडून देतात. पण तसं नसतं ते. जसे तुम्ही कोर्स करतात ना त्याप्रमाणे तुम्हाला जास्त अनुभव येतो. मला तर आलेला आहे. मला पहिल्यांदा 2-3 सिटिंग्स घेतल्याबरोबर फक्त एक पेन जात होती, पण कधी असं जास्त काम केलं की परत पेन येत होती. मग मी ठरवली की ही डॉक्टरनी सांगितलं ना 7-8 महिने बघायचं. आता मी 7-8 महिने घेतल्यानंतर सिटिंग्स इतकं मला बरं वाटतं की काहीच हे होत नाही. एकदम मी फाईन अँड फिट आहे. ॲक्च्युली मला 8 महिन्यानंतरच हे झालं होतं, डॉक्टरनी बंद कर म्हणून सांगितलं होतं. पण मी डॉक्टरना सांगितलं की डॉक्टर मी आणखी 1 महिना चालू ठेवते. मला खरोखरच विश्वास आलेला आहे. असं एकमेकांना सांगून जर हे झालं ना तर लोकांना इतकं हे म्हणजे ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट. तुम्हाला एवढी वर्ष माहित नव्हतं, परवरीला असून सुद्धा मी सगळं हे टीव्हीवर बघत होते. पण काय असतं, तो योग यायला पाहिजे, तो विश्वास बसायला पण वेळ लागतो. मग इथं येऊन कुणी सांगत होते नाही ते काय, ते असंच आहे, ते सुया टोचतात, हे करतात ते करतात, तुला साईड इफेक्ट वगैरे होणार, हे होणार ते होणार. थोडे लोक असं सांगतात पण ना निगेटिव्ह. पण मी एकदा ठरवलं की मी बघून येणार काय आहे ते. झाली तर झाली बरी, नाही तर मग त्रास आहेच तो सोसायचा.
पण नाही असं एकमेकांना सांगून, आता इथं येऊन एकमेकांना सांगूनच लोक किती येतात आणि विश्वास ठेवून बरे होऊन जातात. त्याप्रमाणे आपण हे केलं पाहिजे. तुम्ही आता या 8-9 महिन्यात किती लोकांना बघितलं असं चांगले किती लोक येऊन, आणि जे कोण लवकर आले ना, सुरू झाल्याबरोबर जे आले ते खरंच 2-3 महिन्यांनी. माझी एक बरोबरची मैत्रीण मारिया म्हणून येत होती, तिला 1 महिन्यानंतर ती म्हणते आपल्याला रिलीफ मिळाला, कारण ती लवकर आली. तिच्या शेजारी आहे कोण तो, त्यांनी तिला सांगितलं तू चल तिथं, मी बरा झालेला आहे. तर ती आली, ती 1 महिन्यानेच बरी होऊन गेली. असं जर ताबडतोब जर इथं आलं तर लवकर. त्यासाठी लोकांनी आणि डॉक्टर्सनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही केसेस जेव्हा होत नाही असं वाटलं किंवा ज्या केसेस होत नाही त्या आपल्याकडे जर त्यांनी इथं पाठवल्या तर लगेच चांगलं होऊ शकतं. कारण कालच मी टीव्हीवर एक प्रोग्राम बघितला होता, त्याच्यात डॉक्टरचा इंटरव्ह्यू होता, गोव्यातील एक नावाच्या डॉक्टरांचा, आणि ते सांगत होते की टाचा दुखतात त्याला उपचार नाही, तसंच जीवन काढायला पाहिजे. मग त्याच्यात आणखी कोणी प्रश्न विचारला की आपल्याला तेलबोनचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यात ते दूरदर्शनवर प्रोग्राम होता, त्याने सांगितलं तेलबोनला काहीच उपचार नाही, त्याला तुम्ही वॉर्म फॉर्मेंटेशन करायचं, मऊ याच्यावर बसायचं आणि दिवस काढायला पाहिजे. मग कुणी आणखी विचारलं की सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे, त्यावर उत्तर सांगितलं की सर्वायकलला पूर्ण व्यायाम करून करून दिवस काढायला पाहिजे, याच्यावर काही उपचार नाही. म्हणजे अशा गोष्टी असते जे उपचार नाही हे जर माहीत आहे तुम्हाला, जर तुम्ही काहीतरी माहिती काढा की इथं होतं की नाही. एवढ्या आपल्या व्हिडिओज डिस्प्ले आहे, त्याच्यात तरी काहीतरी डोळे उघडायला पाहिजे लोकांनी, डॉक्टरनी पण बघून त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे कुठेतरी. आणि त्यांनी जर डायव्हर्ट केले टाइमवर तर पेशंटला त्याचा पूर्ण फायदा होणार आहे. कारण टाइमवर पोहोचला तर लवकरात लवकर चांगलं होतं. आता कंबर दुखीच बघा, जास्त वर्ष गेली की नंतर डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात ना, त्यावेळेला आम्हाला तितके पैसे द्यावेच लागतात. त्यापेक्षा तुम्ही बघितलं आहे ना, कितीतरी ऑपरेशन केलेली पेशंट येतात. ऑपरेशन केलेली त्या दिवशी आता अमेरिकेहून पेशंट आली, ती ऑपरेशन करून हाल काढत होती, त्यांना आपण चांगलं केलं. 14 दिवसात दिवसाला 4 वेळा ट्रीटमेंट करून त्याला 14 दिवसात उभं करून पाठवलं. ऑपरेशन करून आलेले आहे ना. नंतर सिप्लाचा ऑडिट करायला आला होता, त्याला स्लिप डिस्क झालेलं, त्याने एवढी सिव्हिअर कंडिशन, ते पण ऑपरेशन केलेलं होतं, त्याला पण आपण इथं ठीक केलं. म्हणजे असे किती लोक ऑपरेशनची दररोज आपल्याकडे येतात, ऑपरेशन करून नंतर हाल होतात. मग एवढं करून फायदा काही नसतो, पण इथं येऊन काही साईड इफेक्ट नाही, आणि उलट तुम्हाला आरोग्य चांगलं होत राहतं. बाकी साईड बेनिफिट सांगते डॉक्टर की बारीक जे तुमचे काही असतात ना, म्हणजे मला तरी हा फरक जाणवलेला आहे. बारीक कुठं एक हात दुखतात, बोटं दुखतात, असं जे काही असतं ना, ते 1-2-3 महिन्यानेच तुम्हाला फरक जाणवतो. म्हणजे तुम्हालाच कळतं की अरे मला इथं पेन होतोय, ते आता काय नाही येत, असं होतं. आणि जे तुमचं जास्त काय मेजर असेल त्याला तुम्ही सिटिंग्स ती घेतलीच पाहिजे, डॉक्टर किती सांगतात त्याप्रमाणे. पण बारीक जे असतात ना, ते एकदम हे होतं. म्हणजे काय, एका दुखण्याला तुम्ही ट्रीटमेंट करतात, पण बाकीचे 4 ह्याला तुम्हाला तो हे मिळतो. एक पेशंट सांगत होती, तिला आपण कमरेचा प्रॉब्लेम, घुटण्याचा ट्रीटमेंट करत होतो, तर तिला मी सांगितलं तर हा पॉईंट डोळ्यासाठी पण चांगला आहे, पण ती तुझ्या घुटण्यासाठी लावतो. तर त्याने सांगितलं की डॉक्टर त्यासाठी मला आता असं वाटायला लागलं की मला चष्मा काढल्यानंतर दिसू लागतंय. तुम्ही मला बघितलं असेल, माझा व्हिडिओ बघितलं असेल किंवा माझे फोटोज बघितले असेल, मला चष्मा होता लहानपणापासून. मला पुस्तक झोपल्यावर पुस्तक सुद्धा हातात धरता येत नाही, इतकं माझी बोटं दुखतात. पण ते बोटांचं माझं 2 महिन्यांनीच हे झालं. आता मला काहीच होत नाही हाताला. आणि दुसरं म्हणजे हातात एक 2-3 किलोची पिशवी धरली की असं वाटत होतं की कुठंतरी ती फेकून द्यावी, इतकं मला त्रास होत होता मानेचा. पण आता नाही, मी सगळं सामान आणते आता घरात, पण कुठलाच मला त्रास होत नाही. सांगायचं म्हणजे एवढी लोक त्रास काढतात. बायकांची इतकी कामं असतात, म्हणजे नारळ खवायचा असला की नारळ हे करायचं असलं, अथवा चपात्या वगैरे सगळं ते करताना मानेचा इतका त्रास होतो. ज्या कुणाला ही मानदुखी आहे ना, त्यांना ते सगळं होणार, मला माहित आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम असणार. पण काय, सगळ्यांनी इथं यायला पाहिजे आणि ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे, खरंच सांगते. कारण सगळं म्हणजे एकदम इतकी दुखणं हे होतं मानेचं की मला तर अनुभव आलेला आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जर सुरुवातच झाली आणि तुम्ही सुरुवातीलाच इथं पोचलात तर काहीच नाही, थोडक्यात तुम्ही हे चांगलं होऊ शकता. जास्त करून इतकं मेजर असलेलं हे करायचं म्हणजे तुम्हाला पिरियड द्यावाच लागतो ना तितका वेळ. पण जर तुम्ही लवकर आलात तर लवकर बरे व्हाल. नाही, आता आपण काय केलेलं आहे, मडगावचं हॉस्पिटल बंद केलेलं आहे, कारण 20 सिटिंग द्यायला कंटिन्युअस. म्हणजे 3 महिन्याच्या आत पेशंट आता चांगला होणार आहे. पूर्वी आपल्याला महिन्याला 10 दिवस द्यायला मिळत होते एका पेशंटला, त्यासाठी आपण 20 दिवस देण्यासाठी आपण मडगावचं हॉस्पिटल बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आता पेशंट लवकर चांगले होतात, त्याचा इफेक्ट चांगला येतो.
आणि दुसरं काय असतं की पेशंट जेव्हा इथं लवकर येतात तेव्हा त्यांना चांगला गुण येतो, कारण स्टार्ट कंडिशनमध्ये असतात. आणि दुसरं साईड इफेक्ट काहीच नाही इथं, साईड बेनिफिट्स कितीतरी आहेत. माझंच तुम्ही बघा, माझ्या डोळ्यांना फोटोवर बघितलं ते चष्मा होता लहानपणापासून. तेव्हा माझ्या डायबिटीसचा प्रॉब्लेम झाला तेव्हा माझं ट्रीटमेंट करत होतो, तेव्हा त्याचा साईड बेनिफिट म्हणून डोळे चष्मा गेला. म्हणजे पुन्हा डॉक्टरला जाऊन दाखवले की चष्मा घातल्यानंतर दिसत नाही. ते म्हणाले आता तुझी 40 वय झाल्यानंतर तुला 40 ही लागणार आहे. तेव्हा डबल बायफोकल लेन्स वगैरे सर्व त्यांनी विचार केला आणि नंतर चेक करताना समजलं की झिरो आयसाईट झिरो आहे. ते म्हणाले तुम्हाला नंबरच नाही, मग तुम्हाला चष्म्याची गरजच नाही, तर तुम्ही चष्मा काढून बघा म्हणून. मग चष्मा काढून मी आता ट्रीटमेंट करतो. आता 2 वर्ष झाले, काहीच प्रॉब्लेम नाही. तर सांगायचं म्हणजे की याचे साईड बेनिफिट पुष्कळ असतात. एक करताना 10 गोष्टी चांगल्या होत असतात. मी सांगितलं ना डॉक्टर तुम्हाला, मला साईडचे जे हे बेनिफिट आहेत ना ते लवकर मिळाले. 2 महिन्यातच मला कळलं की बारीक बारीक जे तुमची काही दुखणी असणार ती लवकर हे होतात. ते मला ताबडतोब कळलं ट्रीटमेंट सुरू केल्याबरोबर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 7-8 महिने केले ट्रीटमेंट आणि त्यांना खरंच फरक जाणवला मला. कारण बॉडी एवढी वरचे त्रास व्हायला किंवा झिजायला लागले तर चांगलं व्हायला पण टाइम पाहिजे ना. आणि दुसरं लोकांचं आणखी एक मत आहे की लोकांना वाटतं की इथं दुखणंच चांगलं होते की पेन जातो की काय, तर असं नाही. पूर्ण मान कंबर पूर्ण फ्री होते, नर्व्ह मसल हाडं सर्व डेव्हलप होतात आणि पुन्हा परत कधी प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही बघितले कितीतरी लोक येतात पुन्हा भेटायला 10-10 वर्षांनी वगैरे, पण ती भेटायला तुम्ही कितीतरी तुम्हाला मिळून दिली आहे. म्हणजे इथं आपण जुनी पेशंट आली की त्यांना बाहेर नेऊन बाकीच्यांना इंट्रोड्यूस करतो आपण, तेव्हा समजतं लोकांना की किती वर्षाची पेशंट आणि आता अजूनपर्यंत चांगले आहे. तेव्हा हे टेम्पररी पण गुण नाही, जर पूर्ण कोर्सेस केले तर पेशंट पूर्ण कायमचा ठीक होतो. आणि ते लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे ना. एवढे तांत्रिक मांत्रिक पण करतात अशा गोष्टीवर, इथं तिथं सर्व जग फिरतात. कितीतरी लोक मालवण जातात, बेळगावला जातात, कितीतरी हे आपले मणिपाल हॉस्पिटल सर्व फिरतात. मग इथं परवरीला यायला काय प्रॉब्लेम आहे? जर एवढे ट्राय करतात, तिथं काही गॅरंटी नाही तिथं ट्राय करतात. मग इथं जिथं आपण एवढे लोक आपली बोलतात, दररोजचा प्रोग्राम 7 वाजता आपले एवढे हजारो क्लिप्स आपण दाखवतो लोकांचा विश्वास व्हायला, तरी लोक डोळे उघडायला एवढे का पाठीमागे हेच समजत नाही गोव्यात. ते लोकांनी काहीतरी विचार करून लवकर आला तर लवकर चांगलं होणार हे विश्वास ठेवून यायला पाहिजे. आणि मीडियाने पण करायला पाहिजे, कारण कितीतरी मीडिया आहेत आपल्या गोव्यात. 365 हे प्रुडंट मीडिया आहे, पण ते सर्व पॉलिटिक्स मध्ये आहेत. ते पॉलिटिक्स सोडून जर अशा गोष्टीवर लोकांसाठी काहीतरी केलं तर काहीतरी फायदा होणार असं वाटतं मला. आता माझ्या एकाच शरीराला डॉक्टर 3 दुखणी होती बघा, आणि केळी हाल होत होते आणि हिल. म्हणजे मी कसं हे करायचं ते बघा तुम्ही, किती सोसायचं आणि काय करायचं. मान दुखत होती, कमर दुखत होती, खाली पाय दुखत होते, पण तरी सुद्धा मी हे सगळं सोसून सगळं ऍक्टिव्हिटीज माझ्या करत होते. पण आता मला कोणी डॉक्टरने पण आमचं सांगितलं नाही, कोणीच नाही. म्हणजे मी जर डॉक्टरकडे गेलेच तर ते देत होते ना औषधं घेतली की तितक्या पुरतं रिलीफ मिळायचं. म्हणजे ते गोळ्या बंद केल्या की पुन्हा एरे माझ्या मागल्या असं व्हायचं. मी सुद्धा औषधाला इतकी कंटाळले होते, म्हणजे काहीतरी करून. म्हणजे ते मला हेच झालं की मी जाऊन बघणार काय आहे ते. मला हा औषधांचा कंटाळा झाला म्हणून मी इथं आले. आणि मी इथं येऊन म्हणजे मला वाटतं मला तो माझा एक वेळच चांगली होती माझी, म्हणून मी इथं पोहोचले. आणि आता पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं. आता मला खरंच वाटत नाही की मी आता लोकांनी सांगितलं होतं की तुमचं ही व्याधी मोठेपणामुळे. रात्रीची झोप सुद्धा मला, म्हणजे हे दुखणं असलं की रात्रीची थोडी लोक सांगतात ना, मला रात्रीची झोप पडत नाही, असं कुशीवर वळलं की पेन येते, हे येतं. म्हणजे मला आता ते काहीच कळत नाही. मी कधी झोपते आणि कधी मला डोळा लागतो ते सुद्धा मला कळत नाही. इतकं मला हे होतं. नाहीतर इतकी पेन येते, मी सगळं ते भोगलेलं आहे. मानेचं सुद्धा, कमरेचं, मला काहीच कुणीच सांगायची गरज नाही. कुणाला काय होतं ते मला बरोबर कळतं. म्हणजे मी सगळं ते पाहिलेलं आहे आणि भोगलेलं आहे. आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की बाकी सर्व डॉक्टर सांगत होते तुमचा लठ्ठपणा किंवा मोठेपणा म्हणून वजन वाढलेलं आहे म्हणून तुम्हाला व्याधी होतात. आता तुमचं वजन वगैरे तसंच आहे, पण व्याधी पूर्ण चांगली झाली. मग कारण मी आता किती पेशंट करतो, हे आहे ना आपलं गुडघे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी लोक सर्व गुडघ्यावर न घालता त्यांच्या लठ्ठपणावर घालतात. पण आपण त्यांच्या लठ्ठपणा कधीही कमी केलेला नाही. साधारण 90 आणि 100 किलोची सुद्धा लोक आलेले आहेत, त्यांनी चांगले होऊन गेलेले आहेत. याचा अर्थ लठ्ठपणामुळे नाही, पण त्याचे मेन कारण शोधून काढावं लागतं. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या रिसर्च सेंटरमध्ये
सर्व व्याधीवर वेगळ्या तऱ्हेनं रिसर्च केलेला आहे. जे रिसर्च आपण आता चायनाला देत आहोत कंटिन्युअसली, तर ते रिसर्चमुळे गुण येतात. कारण हेच व्याधी वर्टिगो बाकी अशा कितीतरी व्याधी आहेत, सेरेब्रल ॲट्रोफी वगैरे आपण चायनाला शिकवल्या आहेत, पण तरी ते म्हणतात त्यांना गुण येत नाही. कारण त्या तऱ्हेनं व्हायला पाहिजे. कितीतरी वेगळा, प्रत्येक पेशंट वेगळा असतो, बघायला तसंच वाटतं, प्रत्येक पेशंट वेगळा, पण त्याचे पॉईंट्स डायग्नोसिस करणं, त्याचं रूट कॉज डायग्नोसिस करणं आणि त्याच्यावर अचूक पॉईंट सिलेक्ट करून ते उपचार करणं, हे ॲक्युपंक्चरची मोठी स्किल आहे. ते जेव्हा होतं तेव्हाच त्याचा गुण येतो. कारण कितीतरी लोकांचा असं विचार येतो आपल्याकडे की डॉक्टर आपण याच्याकडे पण ॲक्युपंक्चर पण केलं, बिचोलीला केलं, इथं केलं, तिथं केलं, पण काहीच फायदा नाही. 2-2 वर्षे केले, काहीच फायदा नाही. म्हणजे ते ॲक्युपंक्चर जर त्यांना माहितीच नसेल, काही कुठंतरी एक 10 दिवस 15 दिवस कोर्सेस करतात आणि मग ॲक्युपंक्चर करतात, वर्ष करतात ॲक्युपंक्चर करतात, त्याच्यात पण प्रॉब्लेम येतो ना. माझा मुलगा गेलेला आहे चायनामध्ये 10 वर्ष शिकायला. पूर्ण आतमधील पूर्ण ज्ञान असलं तरच ॲक्युपंक्चर करायला पाहिजे, नाहीतर घातक आहे ते. कारण कितीतरी आपण बघतो की ॲक्युपंक्चर करून हे झालं, ॲक्युपंक्चर करून ते झालं, अशा गोष्टी ऐकायला मिळतात. कारण अशा डॉक्टरना ज्यांना माहितीच नाही, नॉलेज नाही, त्यांच्याकडे पण केअरफुली म्हणजे आपण केअर घ्यायला पाहिजे. कारण आपण ॲक्युपंक्चरचं एवढं आता अवेअरनेस करायला चालू केलेलं आहे, पण त्याचा परिणाम, वाईट परिणाम म्हणून आपल्याला पेशंट कंप्लेंट द्यायला लागले. कारण आपण असं करून आपल्या जवळ तिथं कुठं आहे, मग तिथं डॉक्टरकडे गेलो आणि असं झालं, इथं गेलो असं झालं, आणि येऊन कंप्लेंट करतात. तर त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही याच्यावर पण काहीतरी बोला, म्हणजे असं काहीतरी आपण ॲक्युपंक्चर म्हणजे कुणाहीकडे गेलं तर चांगलं होणार का, बाकी डॉक्टरप्रमाणे कुठेही गेलं तर औषध तेच असतं, पण ॲक्युपंक्चरमध्ये औषध नसतं. करणाऱ्याची स्किल, इट इज द आर्ट ऑफ हिलिंग, म्हणजे कला म्हणतो, चिनी कला. त्याच्यामुळे आतमध्ये पूर्ण नॉलेज पाहिजे, तरच ते ॲक्युपंक्चर साध्य होतं, नाहीतर साध्य होणं शक्य नाही. मग नाव ॲक्युपंक्चरचं खराब होतं. कुठंही ॲक्युपंक्चर केलं आणि खराब होतं, काहीच होत नाही. ते पाय लोळा पडला ॲक्युपंक्चर करून आणि काय झालं. आपल्या सेंटरमध्ये 22 वर्षात काहीही झालेलं नाही. आणि असं होतं म्हणजे त्यांना ॲक्युपंक्चर माहीतच नाही. 15 दिवसात बॉडीमध्ये किती अवयव आहेत हे आपले ध्यानात ठेवायला होणार नाही. आणि त्याच्यात ॲक्युपंक्चर एवढं आतमधून एवढ्या सुया लावायच्या आणि एवढं नॉलेज पाहिजे, ते कसं 15 आणि 1 वर्षात कसं होणार आहे. तेव्हा ते लोकांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. ॲक्युपंक्चर कुठेही करून घेताना त्यांनी ही रिस्क आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर डॉक्टर स्किल आणि नॉलेज थरं नसेल तर यू आर इन रॉंग हँड्स, तर तुम्ही काहीही तुमचं होऊ शकतं. तेव्हा पेशंटना हे जे अवेअरनेस आपण करतो तेव्हा हे पण लक्षात आणायला पाहिजे की यू मस्ट टेक नोट अबाउट दिस, बी अवेअर, की अशा गोष्टीकडे लक्ष द्या. कारण अशा पुष्कळ गोष्टी आता व्हायला लागल्यात. कितीतरी ॲक्युपंक्चर म्हणून बोर्ड बघतात, लोक जातात आणि तुम्ही तिथं ऐकतात ना, कितीतरी लोक बोलतात इथं जाऊन आले, तिथं जाऊन आले, काहीच झालं नाही, 6 महिने केलं, 2 वर्ष केलं. अशा गोष्टीमुळे नाव ॲक्युपंक्चरचं खराब होतं. तेव्हा ते पण लोकांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. ओके डॉक्टर, मी तुम्हाला खरंच म्हणजे मनापासून तुम्हाला हे देते की मला धन्यवाद देते की मला या 3 दुखण्यातून तुम्ही खरंच रिलीफ मिळाला. आता असंच माझं जर राहिलं तर खरंच मला कुठलंही पुढे दुखणं झालं, आता कधीतरी मला गुडघ्याचा प्रॉब्लेम होणार हे मला माहीत आहे, पण मी इतर कुठेही न जाता तुमच्याचकडे येऊन हे घेणार. कारण आता मला कळलं नाही की लवकर आलं तर लवकर बरं होऊन जायला मिळतं. तुम्ही बघितलंय कितीतरी ओल्ड पेशंट आपले काही झालं तर आपल्याकडे येतात. कारण गुडघ्यांचा हा प्रॉब्लेम कधीतरी होतोच ना, ते काही सांगता येत नाही. म्हणून मी ठरवलं आहे की काहीही प्रॉब्लेम झाला तर आधी तुम्हाला येऊन भेटायचं. तसंच बाकीच्या लोकांना पण मी सांगू इच्छिते की खरंच तुम्ही जर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर हे कोर्स केले अथवा सिटिंग्स काय म्हणतात ते घेतलं तर खरंच यातून तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. ओके, त्यासाठी मी डॉक्टर तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या घरच्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते. आणि तुमचा मुलगा जो साईश जो शिकायला गेला आहे तो नंतर पुढे चालू ठेवेल. आणि मला आशा आहे की कधी ना कधी तरी लोक तुम्हाला येऊन तुमच्याकडून ट्रीटमेंट घेऊन हे होणारच. कारण आजकाल काय आहे, जाहिराती वाचण्याच्या अगोदर जर कुणी जर असं एकमेकांना सांगितलं ना तोंडाने तर खरंच विश्वास वाटतो. मी आता माझ्या मैत्रिणींना सांगितलं, त्यांना खरंच वाटेल. कारण माझं बघतात ना ते काय झालं ते, मी इतकी हे होत होते की कमरेसाठी की आता ते विचारतात मला, ती काय तुला आता काय का त्रास होत नाही का, तू बसायला बघत नाही, इथं तिथं असं शोधत होती जागा कुठं बसायला मिळते का म्हणून.
मी त्यांना तसंच सांगितलं की असं असं आहे, तर खरं त्यांना तो विश्वास वाटतो ना. पेशंटने सांगितलं तर एकामेकाला हो, विश्वास म्हणजे होणार आहे. इथून जे कोण चांगले होऊन जातात ना, ते बाहेर जर त्यांनी सांगितलं तर खरंच या तुमच्या या ही जी थेरपी आहे ना ॲक्युपंक्चरची, त्याला काहीच हे नाही. ती पण चालूच राहील. याच्यावर पण मी एक सांगतो, गोव्यातील लोक विश्वास ठेवायला फार पाठीमागे आहेत. कारण तुम्ही आता जे म्हणतात ना त्याबद्दलचे पण मला अनुभव आहेत. कारण मनस्वी वाडीकर म्हणून आहे आपली पेशंट, जी मेडिकलमध्ये MRI सेक्शनमध्ये ट्रान्सफर हे झाली होती ड्युटी, तर तिनं आलेल्या प्रत्येक पेशंटला ती सांगत होती की आपण त्यांना सांगितलं की आपलं दुखणं आणि आपलं त्रास सर्व सांगितलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं जा, तुम्ही चांगलं होणार. आणि ती आपल्याला लगेच फोन करून सांगत होती, हा आले आहे का, तो आलेला आहे का, हा आलेला आहे का, याला सांगितलं त्याला सांगितलं. पण इथं यायला अजूनही त्यांना विचार करावा लागला. त्याच्यातलं आता 2 महिन्यापूर्वी सांगितलेला एक मुलगा आज आलेला आहे आणि त्याने सांगितलं की माझा हात पॅरालिसिस झाला, तेव्हा मला तिथं गेलो होतो, तेव्हा त्याने सांगितलं आता आई रडते की तेव्हा तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे विचार करायला फार वेळ घेतात आणि नंतर मग जास्त झाल्यानंतर मग इथं येतात. हे लोकांनी पण बंद करायला पाहिजे, कुठं तरी विश्वास ठेवून यायला पाहिजे. कारण आपण देवावर विश्वास ठेवतो, देव काहीतरी करणार म्हणून, तसं इथं ॲक्युपंक्चरमध्ये पण विश्वास ठेवून या, आपण प्रयत्न करू ना. आणि आपण एवढ्या हे म्हणजे जे होणारच नाही अशा केसेस घेतो इथं आणि त्या केसेस चांगल्या होतात, मग बाकी लवकर आलेले पेशंट लगेच चालू होऊ शकतात. आता हे तुझं डिस्कशन, आज तुझा लास्ट डे आणि तू सांगितलं की मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हणून आणि मराठीमध्ये, तेव्हा मला खरंच चांगलं वाटलं. आणि कारण मराठी लोकांना पण हे ऐकायला चांगलं वाटेल आणि कारण गोव्यातील लोकांनी मराठी बोलणं आणि चांगलं बोलणं आणि ते एवढा वेळ रिअली इट इज टू बी थॉट अँड ॲप्रिसिएटेड. कारण बेळगावची लोक आपल्याला मागतात की मराठीमध्ये रेकॉर्डिंग पाहिजे, तर तुम्हाला म्हटलं मी मराठीत होऊ शकतं का, तर तुम्ही म्हटलं मराठीत बोलते म्हणून. इज रिअली ॲप्रिसिएटेड आणि मग लोकांना, मराठी लोकांना पण समजेल याबद्दलचं. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग डॉक्टर. ओके, बाय. गॉड ब्लेस यू.